पुढचा धडा आहे तुमचा पंडिता रमाबाई. लेखिका आहे डॉक्टर अनुपमा उदगरे, जन्म 1949 सालचा. या प्रसिद्ध लेखिका आहेत सांगी पश्चात हे काव्यसंग्रह, त्याचबरोबर चांदनचुरा, ललित संग्रह, त्याचबरोबर पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे चरित्रात्मक लेखन यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा खाद्य संस्कृतीचा कोश सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे या व्यक्तींनी. आता पंडिता रमाबाईंचं बद्दल काय दिलंय म्हटलं बघा त्यांनी, तर स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने या प्रस्तुत पाठातून केलेलं आहे. कोण आहेत या पंडिता रमाबाई आणि काय आहे त्यांच्याबद्दल विशेष माहिती आपण या ठिकाणी पाहणार. कोलकाता शहरामध्ये देशभक्त आनंद मोहन यांनी, कोण होतं शहर कोणतं, कोलकाता, या शहरामध्ये एक देशभक्त होते, त्यांचं नाव होतं आनंद मोहन. यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलावली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. लक्षात घ्या, पहिली सभा होती. पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून त्यांनी भाषण केलं होतं. बघा काय केलं, संस्कृत भाषेत त्यांनी भाषण केलं होतं पंडिता रमाबाई यांनी. त्यांना बंगाली येत नव्हती. बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला. म्हणजे पंडिता रमाबाई संस्कृतमध्ये बोलले आणि कोणीतरी त्या व्यक्तीने काय केलं, त्याचा बंगालीमध्ये अनुवाद केला, त्याचं ट्रान्सलेशन केलं बंगालीमध्ये. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते, ही घटनाच फार आगळीवेगळी होती. लक्षात घ्या, खूप म्हणजे एक वेगळी अशी घटना त्या ठिकाणी घडत होती. बघा, आई वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करायचे ठरवले. अतिशय विद्वान वकील ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. त्यावेळी त्यांचे वय होते 22 वर्षांचे. म्हणजे त्यावेळेच्या रूढींच्या दृष्टीने फारच मोठे. लक्षात घ्या, त्यावेळेस 22 वर्ष म्हणजे फार मोठी गोष्ट झाली. आज 22 वर्ष म्हणजे कोणत्याही मुलीचं सहसा आपण 22व्या वर्षी नाही करत लग्न. म्हणजे शिक्षण वगैरे होईपर्यंत 23 वर्ष 22-23 वर्ष निघून जातात. मग मुली कामावर जातात, स्वतः पार उभ्या राहतात. आज आपला समाज प्रगत झालेला आहे, परंतु तो त्या काळी हा एवढा समाज प्रगत नव्हता. विवाहानंतर 2 वर्षांच्या आतच बिपिन बाबूंचे काय झालं होतं, निधन झालं. महाराष्ट्रातल्या सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाईंनी आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. कुठे आल्या त्या, पुण्यामध्ये आल्या. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. कुठे झाले, न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. बाई माणूस बोलते तरी कशी, बघा, बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला त्या ठिकाणी लागली होती. व्याख्यानाला येणाऱ्यांनी आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानांच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये एक अटच त्यावेळेस घातलेली होती. अशी आठवण आपल्या सासऱ्याबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानेटकरांनी लिहून ठेवली होती. तुम्ही पुरुषांनी यायचं, परंतु घरातल्या एका स्त्रीला घेऊन आलंच पाहिजे, मग ती कोणी स्त्री असू दे. स्त्रियांनी शिकले पाहिजे. काय म्हटलं त्यांनी बघा, स्त्रियांनी शिकले पाहिजे आणि शिकवले पाहिजे. शिकले पाहिजे आणि शिकवले पाहिजे. त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान त्यांनी प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून त्यांनी शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत. अशी शिफारस त्यांनी कुठे केली, हंटर कमिशनकडे गेली. कुठे गेली, हंटर कमिशन. हे जे हंटर कमिशन आलं होतं त्यावेळेस आपल्या पंडिता रमाबाई, त्याचबरोबर आपले ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिराव फुले सुद्धा त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी शिफारस या ठिकाणी केलेली होती, अनेक वेगवेगळ्या पद्धतीची. अनाथ अपंग विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना आणि धनवानांना कळवला. पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे का, हा विचार काहींना पटला नाही. कारण हा जो काळ होता, हा काळ तेवढा म्हणतात ना की तेवढा हा सुधारलेला पुढारलेला काळ नव्हता. त्यामुळे त्यांना गरज आहे का एवढ्या सगळ्याची, लोकांना यावेळेस पटलं नाही. एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन, त्यावेळेस 10,000 रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली, त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली.
मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे, तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण आणि सुधारणा करण्याच्या कामापासून मी परागमुख होणार नाही. ओके, हा जो वर्ड आहे ना, कसा वाचणार तुम्ही? परागमुख. कसा वाचणार? परागमुख. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. रमाबाईंच्या या उद्गारावरून त्यांना एकूणच स्त्रियांबद्दल किती कळकळ तळमळ होती हे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. किती प्रेम होते स्त्री जाती विषयी, त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे त्यांना दिसून येते. रमाबाईंची कन्या होती मनोरमा. काय नाव तिचं? कन्या मनोरमा. परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्या शिक्षणाची सोय त्या ठिकाणी झाली. ब्रेल लिपी काय आहे? तर जे काही लोक आंधळे आहेत त्या लोकांना शिक्षणासाठी ब्रेल लिपी नावाची एक लिपी आहे ती विकसित करण्यात आलेली आहे ब्रेल नावाच्या व्यक्तीने. पंडित रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. मुक्ती मिशन मध्ये जुजबी शिक्षण घेऊन मुलींना स्वावलंबी करत असताना रमाबाईंनी एक एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले. काय केलं त्यांनी? केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्यांची चरणी, म्हशींचा गोठा. त्याचबरोबर काय बघा, दूध दुभते, कुक्कुट पालन, कुक्कुट पालन म्हणजे कोंबडे पाळणे, सांडपाणी मैल्यापासून खत, भांड्यावर नावे घालणे, भांड्यांना कलही करणे, हात मागावर कापड्या सतरंजा विणणे, घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे, सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे, पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम, असे अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांनी महिलांना शिकवल्या, जेणेकरून महिला आपापल्या पायावर उभ्या राहिल्या. अनेक उद्योग त्यांनी स्त्रियांना शिकवल्या, त्या स्त्रिया करत असत. त्या काळी फार नवलाची गोष्ट होती, कारण स्त्रियांनी काम करणं ही फार महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी होती. 2,500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर म्हणजे चर्च बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतः तयार केला आणि डोक्यावर विठ्ठांचे घमेले वाहून बांधकामाला हातभार सुद्धा लावला. कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही. श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच त्यांनी दिलेला होता. रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटांची एक दीर्घ साखळी होती. खूप कठीण अशा संघर्षात त्यांनी पुढे दिवस काढले होते, पण त्या खचल्या का नाहीत. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडित रमाबाई या सहस्त्रकातील एकमेव अशा कर्मयोगिनी आणि सत्वशील साध्वी होत्या. त्या अशा सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपणे आले, पण त्यांनी अनेकदा वाळवंटी आयुष्याचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्य उजळवून टाकली.